Good morning, all of you. Myself, Mr. Jaydeep Jadhav. Today, we are going to deal with one important topic in research, that is data collection. Okay, so data collection is a very important topic in research. It will maybe ask for 5 marks short note or a long question also. So today we are going to discuss about this data collection in both languages, English and as well as Marathi also. So what is mean by data collection? Data collection म्हणजे काय? The name only suggests that if we are cut this word into two parts, first is data and second one is collection. So data means any type of information, कोणत्याही प्रकारची माहिती, and collection means गोळा करणे, साठवणे. ठीक आहे. So data means what? Information, and collection means it is a collecting or collection. ठीक है. So it is an collection or gathering of any type of information, that is a data collection. This is the simple meaning of data collection. डाटा कलेक्शन म्हणजे काय? डाटा म्हणजे कोणत्याही प्रकारची माहिती, कलेक्शन म्हणजे साठवणे किंवा गोळा करणे. कोणत्याही प्रकारची माहिती जेव्हा आपण साठवतो किंवा गोळा करतो त्याला आपण काय म्हणायचं? डाटा कलेक्शन. ठीक आहे. सो हे झालं त्याचं मिनिंग. आपण त्याची आता डेफिनेशन बघणार आहोत. नक्की डाटा कलेक्शन म्हणजे काय? This is very important topic. Okay, so data collection definition. So what is the definition of data collection? It is a process of gathering, measuring, information. Okay, we are going to see the definition of data collection. What is this? It is a process of gathering, measuring of information from all relevant resources कशासाठी? to find out the solution of the research problem. Okay, so this is a simple definition of data collection. What is this? It is a process of gathering and measuring. We have to gather and measure the information. आपल्याला माहिती गोळा करायची आहे फ्रॉम रिलेव्हंट रिसोर्सेस. रिलेव्हंट रिसोर्सेस म्हणजे काय? जे आपल्या स्टडीमध्ये रिसोर्सेस आपण घेतलेले आहेत त्यांच्याकडून. फॉर एक्झाम्पल एखाद्याचा स्टडी स्टाफ नर्सेसवर आहे तर तिथं रिसोर्स कोण झाला? स्टाफ नर्स. एखाद्याचा स्टडी बँक वर्कर्सवर आहे तिथे रिसोर्स कोण झाले? बँक वर्कर्स. म्हणजे हा डाटा कलेक्ट करायचा आहे आपल्याला रिलेव्हंट रिसोर्सच्या माध्यमातून टू फाइंड आउट अ सोल्युशन ऑफ रिसर्च प्रॉब्लेम. रिसर्च प्रॉब्लेमचं सोल्युशन काढण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? डाटा गोळा करायचा आहे कोणाकडून? रिलेव्हंट रिसोर्सेस कडून. परत एकदा डेफिनेशन बघूया. सो द डेफिनेशन ऑफ डाटा कलेक्शन, इट इज अ प्रोसेस ऑफ गॅदरिंग, measuring information from all relevant resources to find out the solution of the research problem. रिसर्च प्रॉब्लेमचं सोल्युशन काढण्यासाठी आपण आपल्याला उपयोगी असलेला डाटा गोळा करायची, माहिती गोळा करायची कोणाकडून? रिलेव्हंट रिसोर्सेस कडून.
क्लिअर? सो दिस इज द डेफिनेशन ऑफ डाटा कलेक्शन. पुढे आपण बघणार आहे मग हे रिलेव्हंट रिसोर्सेस कोणकोणते आहेत, ठीक आहे, किंवा आपले सोर्सेस काय काय डाटा कलेक्शनची, ठीक आहे. सोर्सेस सोर्सेस ऑफ डाटा कलेक्शन. दोन प्रकारचे सोर्सेस असतात, दोन प्रकारचे मेन प्रकारचे डाटा म्हणून आपण, दॅट इज प्रायमरी डाटा अँड सेकंडरी डाटा. ओके, सोर्सेस ऑफ डाटा कलेक्शन मध्ये फर्स्ट आहे प्रायमरी डाटा अँड सेकंड वन इज सेकंडरी डाटा. प्रायमरी डाटा म्हणजे काय? प्रायमरी डाटा म्हणजे फ्रेश डाटा ज्याला म्हणतो आपण, फ्रेश डाटा. आणि दुसरा अजून म्हणू शकतो आपण फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन, फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन. ठीक आहे. प्रायमरी डाटा म्हणजे काय? फ्रेश डाटा और फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन. म्हणजे रिसर्चर डायरेक्टली त्या पर्सन जवळ जातो, त्या इंडिव्हिज्युअल जवळ जातो आणि डायरेक्ट त्याच्याकडूनच आपण डाटा कलेक्शन करतो. मी मग असे एक्झाम्पल सांगितलं होतं तुम्हाला, जर आपण बँक वर्कर आहे आणि बँक वर्कर कडून आपल्याला इन्फॉर्मेशन घ्यायची तर आपण काय बनवणार? क्वेश्चनरी बनवणार आणि त्या क्वेश्चनरीच्या माध्यमातून डायरेक्ट आपण बँक वर्कर्स कडून इन्फॉर्मेशन गोळा करणार बाय फेस टू फेस कॉन्टॅक्ट. ठीक आहे. तर त्याला म्हणायचं प्रायमरी डाटा. क्लिअर? सो प्रायमरी डाटा म्हणजे काय? आपण डायरेक्ट त्या पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअल पासून त्या पीपल कडून, त्या सॅम्पल कडून डायरेक्ट आपण सॅम्पल कडून डाटा किंवा इन्फॉर्मेशन गोळा करतो, त्याला म्हणतो आपण प्रायमरी डाटा. ठीक आहे. सो दिस इज प्रायमरी. सेकंडरी म्हणजे काय हो? सेकंडरी म्हणजे कोणीतरी अगोदर डाटा कलेक्ट केलेला आहे, ऑलरेडी रेडीमेड डाटा आहे, रेडीमेड इन्फॉर्मेशन आहे आणि ती इन्फॉर्मेशन आपण आपल्या रिसर्चसाठी वापरतोय, दॅट इज सेकंडरी डाटा. ठीक आहे. सो सेकंडरी डाटा मीन्स व्हॉट? ऑलरेडी कलेक्टेड बाय समवन एल्स. इथं आपण लिहू शकतो इथं ऑलरेडी कलेक्टेड बाय समवन. क्लिअर? प्रायमरी डाटा अँड सेकंडरी डाटा हे सोर्सेस ऑफ डाटा कलेक्शन आहे. प्रायमरी डाटामध्ये आपण फ्रेश इन्फॉर्मेशन, नवीन माहिती गोळा करतो. फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन डायरेक्ट आपण सॅम्पलकडूनच माहिती गोळा करतो. सेकंडरी डाटामध्ये हे ऑलरेडी कलेक्टेड बाय समवन, कुणीतरी अगोदर माहिती गोळा केलेली असते, त्या माहितीचा उपयोग आपण आपल्या रिसर्चसाठी करतो. फॉर एक्झाम्पल पब्लिश जर्नलमधली माहिती, न्यूजपेपरमधली माहिती किंवा मॅगझिन्समधली माहिती. ही जी माहिती ऑलरेडी पब्लिश झालेली आहे, ऑलरेडी कशात तर आलेली आहे, त्या माहितीचा वापर जर आपण आपल्या रिसर्चसाठी केला तर तो झाला सेकंडरी डाटा. आणि प्रायमरी डाटा म्हणजे आपण डायरेक्ट फ्रेश इन्फॉर्मेशन घेतली, जी आधी कुठेही पब्लिश झालेली नाही आहे, किंवा डायरेक्ट आपण सॅम्पल कडूनच माहिती गोळा केली, तर प्रायमरी डाटा. सो दिस इज अ इम्पॉर्टंट थिंग, सोर्सेस ऑफ डाटा. काय बघितलं आपण पहिल्यांदा? डाटा कलेक्शन म्हणजे काय? माहिती गोळा करणे आपल्या रिसर्चच्या रिलेटेड. कोणाकडून? रिलेव्हंट सोर्सेस कडून. रिलेव्हंट सोर्स कोणते? जे काय आपल्या रिसर्चमध्ये आपण सॅम्पल घेणार आहे त्यांच्याकडून. आता सोर्सेस ऑफ डाटा कलेक्शन मध्ये दोन प्रकारचे डाटा असतात, प्रायमरी डाटा आणि सेकंडरी डाटा. प्रायमरी डाटा म्हणजे फ्रेश इन्फॉर्मेशन. फॉर एक्झाम्पल मी रिसर्च करतोय बँक वर्कर्सवर, तर मी बँक वर्कर्सकडे जाणार आणि डायरेक्ट त्यांच्याकडून माहिती घेणार, दॅट इज प्रायमरी डाटा. सेकंडरी डाटा म्हणजे एखादी माहिती कुठल्या तरी विषयाची कुठेतरी ऑलरेडी पब्लिश झाली, मग ते न्यूजपेपरमध्ये असेल, मॅगझिन्समध्ये असेल, पब्लिकेशनमध्ये झाली असेल, त्या माहितीचा उपयोग मी माझ्या रिसर्चसाठी करणार आहे, जी ऑलरेडी कोणीतरी केलेलं आहे, ऑलरेडी कोणीतरी पब्लिश केलेलं आहे, अशा माहितीचा उपयोग. तर तो झाला माझा सेकंडरी डाटा किंवा सेकंडरी इन्फॉर्मेशन. म्हणजे
प्रायमरी इन्फॉर्मेशन ही डायरेक्ट कलेक्ट केली जाते, सेकंडरी इन्फॉर्मेशन ही कोणीतरी पब्लिश केलेली इन्फॉर्मेशन आपण आपल्या रिसर्चसाठी वापरतो, दॅट इज सेकंडरी डाटा. आता ह्या प्रायमरी डाटामध्ये आपले मेरिट्स काय काय आहेत? सो प्रायमरी डाटामध्ये मेरिट्स असेल की प्रायमरी डाटा हा आपल्याला रिलिव्हंट अँड ॲक्युरेट इन्फॉर्मेशन देतो. रिलिव्हंट अँड ॲक्युरेट इन्फॉर्मेशन आपल्याला प्रायमरी डाटामध्ये मिळते, कारण आपण फेस टू फेस आणि फ्रेश इन्फॉर्मेशन, फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन घेतो, त्यामुळे आपल्याला रिलेव्हंट व्हॅलिड इन्फॉर्मेशन मिळते. ठीक आहे. डीमेरिट्स काय आहे त्याच्यामध्ये, तोटे काय आहेत? फायदा सांगितला की आपल्याला करेक्ट इन्फॉर्मेशन मिळणार, रिलेव्हंट इन्फॉर्मेशन मिळणार, चुकीची इन्फॉर्मेशन मिळणार नाही. डीमेरिट्समध्ये काय आहे? हे खूप टाइम कंझ्युम आहे, टाइम खूप जाणार याच्यामध्ये, आपल्याला पर्सन टू पर्सन जावं लागणार इन्फॉर्मेशन घेण्यासाठी. त्याच्यानंतर मनी लॉस होतो, याच्यात भरपूर टाइम कंझ्युमिंग आहे, मनी लॉस होतो. त्याच्यामध्ये सेकंडरी डाटामध्ये सेकंडरी डाटाचे मेरिट्स असेल की काही टाइम कंझ्युमिंग नाही, तुम्ही कुठेही पब्लिश केलेली माहिती इझिली नेटवरून सुद्धा घेऊ शकता, त्यामुळे याला टाइम लागत नाही, पैसे लागत नाहीत. फक्त याचा एक तोटा असा आहे की ह्याच्यामध्ये तुम्हाला करेक्ट माहिती मिळेल किंवा अपडेटेड माहिती मिळेल असं नाही, येते लक्षात. सो दिस इज द सोर्सेस ऑफ डाटा कलेक्शन. फर्स्ट वन इज द प्रायमरी अँड सेकंड वन इज द सेकंडरी डाटा. क्लिअर? जर आपण ह्याला अजून थोडंसं क्लासिफाय केलं तर आपल्याला एक टेबल काढता येऊ शकतो सोर्सेसचा. सोर्सेसचा आपल्याला एक टेबल काढता येऊ शकतो. याच्यामध्ये आपण घेतला, दिस इज प्रायमरी डाटा. प्रायमरी डाटा जो आपल्याला डायरेक्ट त्या पर्सन कडून मिळणार आहे, त्या इंडिव्हिज्युअल कडून मिळणार आहे. देन सेकंडरी डाटा. सेकंडरी डाटा सेकंडरी डाटा म्हणजे आपल्याला कुठल्या पण पब्लिश केलेल्या मटेरियल मधून किंवा कोणत्याही माहितीद्वारे, कोणीतरी केलेल्या माहितीद्वारे आपण तो डाटा घेणार आहे, त्याचे सेकंडरी डाटा. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण दोन प्रकारचे सेकंडरी डाटामध्ये भाग पडतात. त्याच्यामध्ये एक्सटर्नल अँड इंटरनल, याला म्हणतात समजा इंटरनल आणि एक्सटर्नल. एक्सटर्नल. ठीक आहे. आता इंटरनल आणि एक्सटर्नल म्हणजे काय? तर इंटरनल म्हणजे प्रायव्हेट, एक्सटर्नल मीन्स पब्लिक. एक्सटर्नल मध्ये दोन प्रकारचे असतात, पब्लिश अँड नॉन पब्लिश. ठीक आहे. आपण सोर्सेस ऑफ डाटा कलेक्शन बघतोय, त्याच्यामध्ये प्रायमरी आणि सेकंडरी डाटा. प्रायमरी म्हणजे डायरेक्ट पर्सन कडून, इंडिव्हिज्युअल कडून, पेशंट कडून घेतलेला असतो. मग याच्यामध्ये आपण लिहू शकतो डायरेक्टली फ्रॉम पीपल और ऑब्जेक्ट और सैंपल और पर्सन or we can say individual. Clear? So these are the primary data. Secondary data classified into internal and external. Internal means private data. Private means not published. For example, diary or our notes or our private diary or notes
letters, or any memory. This private data we cannot going to share anybody. आपण कोणाशी शेअर करत नाही असा तो डाटा असतो, तो प्रायमरी डाटा किंवा इंटरनल डाटा किंवा प्रायव्हेट डाटा म्हणतो. त्याच्यामध्ये आपली डायरी, काही लोक डायरी लिहितात नोट्स स्वतःच्या, जे काही पब्लिश झालेले नसतात. काही जण नोट्स लिहितात, लेटर्स लिहितात, मेमरीज लिहितात. सो दिस इज द इंटरनल डेटा comes under the secondary data. Okay, so next is the external or public data. External public म्हणजे जे पब्लिकली सगळ्यांना माहित आहे. प्रायव्हेट म्हणजे हे कोणाला माहित नसतं, फक्त आपल्याला माहित असतं. एक्सटर्नल डाटा म्हणजे हे पब्लिकली सगळीकडे माहित असतं. आता त्या पब्लिकली माहित असणाऱ्यांना सगळ्यांना जे माहित आहे त्याच्यामध्ये दोन प्रकार पडतात, पब्लिश्ड अँड नॉन पब्लिश्ड. पब्लिश्ड म्हणजे जे ऑलरेडी पब्लिश झालेले, फॉर एक्झाम्पल तुमचं जर्नल्स पब्लिश होतात, और एनी मॅगझिन्स और न्यूजपेपर पब्लिश झालेले. त्यानंतर गव्हर्नमेंट GR, गव्हर्नमेंट रेझोल्युशन्स वगैरे पब्लिश झालेले असतात. त्यातनं आपण माहिती गोळा करू शकतो. अजून काय पब्लिश झालेलं असतं याच्यामध्ये? येस, जर्नल्स, मॅगझिन्स, न्यूजपेपर, गव्हर्नमेंट, GR. ठीक आहे, हे पब्लिश आहे. नॉन पब्लिश मध्ये काय येते? सेन्सेस पण असतं, सेन्सेस पब्लिश होतात. ठीक आहे, हे पब्लिश केलेले मटेरियल आहे. ह्यातून आपण जर आपल्या माहिती, रिसर्च बद्दलची माहिती ह्यातून गोळा केली तर तो कसा झाला? सेकंडरी डाटा. येते लक्षात? आता हे झालं पब्लिश. नॉन पब्लिश म्हणजे काय? नॉन पब्लिश मध्ये जे पब्लिश न झालेलं, पेशंट रेकॉर्ड, और अनपब्लिश्ड मटेरियल. अनपब्लिश्ड थीसिस, ठीक आहे. आपण सोर्सेस ऑफ डाटा कलेक्शन मध्ये दोन प्रकारचे डाटा बघितले, प्रायमरी आणि सेकंडरी. प्रायमरी म्हणजे आपण डायरेक्ट इन्फॉर्मेशन त्या सॅम्पल कडून, त्या इंडिव्हिज्युअल कडून कलेक्ट करतो, दॅट इज प्रायमरी डाटा. सेकंडरी म्हणजे ऑलरेडी कोणीतरी पब्लिश केलेलं असते, ऑलरेडी कोणाची तरी माहिती आपण घेतो इनडायरेक्टली, त्याला आपण म्हणतो सेकंडरी डाटा. प्रायमरी डाटा जसं मी तुम्हाला म्हणलं, पीपल, ऑब्जेक्ट, सॅम्पल किंवा इंडिव्हिज्युअल कडून आपण फ्रेश इन्फॉर्मेशन घेतो, फर्स्ट कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन घेतो, दॅट इज प्रायमरी डाटा. सेकंडरी डाटामध्ये दोन क्लासिफिकेशन आहे, इंटरनल अँड एक्सटर्नल. इंटरनल म्हणजे आपण प्रायव्हेट, इंटरनल म्हणजे प्रायव्हेट डाटा. जो प्रायव्हेट डाटा म्हणजे कोणता? जो आपण कोणाशी शेअर करत नाही, जो पब्लिकली नसतो, दॅट इज डायरी लिहिण्याची सवय असते कोणाच्या स्वतःच्या नोट्स असतात, लेटर्स असतात, त्यानंतर मेमरीज असतात. हा सगळा काय झाला? प्रायव्हेट डाटा, जो इंटरनल डाटामध्ये येतो. एक्सटर्नल म्हणजे पब्लिकली सगळ्याला माहीत असतं असा डाटा. त्याच्यामध्ये पब्लिश आणि नॉन पब्लिश हे दोन प्रकारचे डाटा येतात. पब्लिशमध्ये आपण जर्नल पब्लिकेशन, जर्नल जे पब्लिश झाले त्यातून जर माहिती घेतली आपण आपल्या रिसर्चसाठी तर तो सेकंडरी डाटामध्ये येतो. पब्लिश जर्नल्स, पब्लिश मॅगझिन्स, न्यूजपेपर, गव्हर्नमेंट GR, गव्हर्नमेंट रेझोल्युशन्स वगैरे असतात. त्यानंतर सेन्सेस वगैरे पब्लिश होतं आपलं. तर ह्या सगळ्या माहिती आपण थ्रू इंटरनेट किंवा कोणतेही पब्लिश मटेरियलच्या मार्फत घेतो, दॅट इज सेकंडरी डाटा. काही अनपब्लिश मटेरियल पण असतं, जसे की पेशंट्स रेकॉर्ड, अनपब्लिश्ड मटेरियल और अनपब्लिश्ड थीसिस. तर ह्यातून घेतलेली माहिती ही नॉन पब्लिश्ड मटेरियल मध्ये जाते, विच इज कम्स अंडर अगेन सेकंडरी डाटा. सो दिस इज द सोर्सेस ऑफ डाटा कलेक्शन. Okay, so these sources of data collection you may be asked in exam for 5 marks. 5 मार्कासाठी विचारले जाऊ शकतात सोर्सेस ऑफ डाटा कलेक्शन, तेव्हा हे तुम्हाला
टेबल काढावं लागेल आणि प्रायमरी आणि सेकंडरीमध्ये क्लासिफिकेशन करून सांगावं लागेल. ठीक आहे. तर आतापर्यंत आपण काय काय बघितले? येस, आतापर्यंत आपण बघितले मिनिंग ऑफ डाटा कलेक्शन, त्यानंतर डेफिनेशन अँड व्हॉट सोर्सेस ऑफ डाटा कलेक्शन. ठीक आहे. सोर्सेस ऑफ डाटा कलेक्शन मध्ये दोन प्रकारचे बघितले, प्रायमरी अँड सेकंडरी. क्लिअर? इथपर्यंत आपण आलेलो आहे. नेक्स्ट वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द टाइप्स ऑफ डाटा कलेक्शन. कोणकोणत्या प्रकारे आपण डाटा कलेक्शन करू शकतो, और वी कॅन से मेथड्स ऑफ डाटा कलेक्शन. ठीक आहे. सो आता हा जो डाटा आहे आपल्याला गोळा कसा करायचा किंवा इन्फॉर्मेशन गॅदरिंग कसे करायचे, दॅट इज मेथड्स ऑफ डाटा कलेक्शन. There are different methods we are using for data collection, that is interview, observation or questionnaire. ठीक है. So interview, observation, questionnaire, interview, observation, questionnaire, biophysiological method, and other methods. Okay, other methods also included in methods of data collection. ठीक है. So methods of data collection. आता हे मेथड्स यूज करताना आपल्याला काही टूल्स वापरावे लागतात. जसं आपल्याला माहिती गोळण्यासाठी गोळा करण्यासाठी आपण जर इंटरव्ह्यू टेक्निक वापरली, इंटरव्ह्यू मेथड वापरली, आपल्याला इंटरव्ह्यू घ्यावा लागेल सॅम्पलकडून किंवा ऑब्जेक्टकडून, जे काही आपले सब्जेक्ट असतील त्याच्याकडून आपल्याला काय करावं लागतं, इंटरव्ह्यू लागतो. तर त्यासाठी आपल्याला टूल काय वापरायचं आहे, आपल्याला इंटरव्ह्यू शेड्यूल तयार करावं लागेल आणि त्यानुसार आपल्याला इंटरव्ह्यू घ्यावा लागेल. ऑब्झर्वेशन मेथड आपल्याला डाटा कलेक्शनसाठी वापरायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, त्याच्यासाठी रेटिंग स्केल, चेकलिस्ट, रेटिंग स्केल, चेकलिस्ट म्हणजे आपण ऑब्झर्व कसं करणार, त्याच्यामध्ये रेटिंग स्केल असतात 1 2 3 4 5, ॲग्री, डिसॲग्री, स्ट्रॉंगली ॲग्री. त्याच्यानुसार आपल्याला स्केल द्यावं लागते. चेकलिस्ट म्हणजे येस ऑर नो. एखादी माहिती अप्रोप्रिएट आहे ना बघण्यासाठी आपण येस नो मध्ये चेकलिस्टचा वापर करतो. इवन आपण वी कॅन यूज सीसीटीव्ही पण वापरू शकतो ऑब्झर्वेशन मेथडसाठी. ठीक आहे. इंटरव्ह्यू टेक्निकसाठी आपल्याला टूल कोणता वापरायचा आहे, इंटरव्ह्यू शेड्यूल. ऑब्झर्वेशन मेथडसाठी टूल कोणता वापरायचा आहे, रेटिंग स्केल, चेकलिस्ट और सीसीटीव्ही. ओके. क्वेश्चनरी साठी फॉर्म्युलेशन ऑफ क्वेश्चन्स, फॉर्म्युलेशन ऑफ क्वेश्चन्स, फॉर्म्युलेशन ऑफ क्वेश्चन्स. ठीक आहे. फॉर्म्युलेशन ऑफ क्वेश्चन मध्ये आपण MCQ वापरू शकतो क्वांटिटेटिव्ह साठी, आणि क्वालिटेटिव्ह साठी आपण ॲटिट्यूड स्केल वापरतो. ॲटिट्यूड स्केल. ठीक आहे. ॲटिट्यूड स्केलचा पण वापर करू शकतो.
येते लक्षात. त्याच्यानंतर बायोफिजिओलॉजिकल मेथड. बायोफिजिओलॉजिकल मेथडमध्ये दोन प्रकारचे मेथड्स असतात, इन व्हिवो अँड इन विट्रो. इन व्हिवो आणि इन विट्रो. ठीक आहे. बायोफिजिओलॉजिकल मेथडमध्ये दोन प्रकारचे मेथड्स असतात, इन व्हिवो आणि इन विट्रो. आता इन व्हिवो आणि इन विट्रो म्हणजे काय? इन व्हिवो म्हणजे काय? यस, इन व्हिवो म्हणजे बायोफिजिओलॉजिकल टेस्ट केले जातात डायरेक्टली विदिन द ऑर्गॅनिझम और विदिन द बॉडी. ओके, येते लक्षात. विदिन द बॉडी और विदिन द ऑर्गॅनिझम इन व्हिवो. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल इन व्हिवोचं टेम्परेचरवर बीपी, आपण टेम्परेचर घेतो पेशंटचं, ब्लड प्रेशर घेतो विदिन ऑर्गॅनिझम शरीरामध्ये, तर इन व्हिवो म्हणतात. इन विट्रो म्हणजे आउटसाइड द बॉडी, जसं आपण ब्लड सॅम्पल घेतो, ठीक आहे, ते झालं इन विट्रो. कळलं. त्यानंतर अदर मेथडमध्ये आपण बघू शकतो की प्रोजेक्टिव्ह टेक्निक्स येतात. प्रोजेक्टिव्ह टेक्निक्स हे मेथड्स ऑफ डाटा कलेक्शन आहे. जनरली आपण इंटरव्ह्यू अँड क्वेश्चनरी याचा जास्त वापर करतो सॅम्पलिंगमध्ये डाटा कलेक्शनसाठी. येते लक्षात. We are going to prepare questionnaire. On the basis of questionnaire, we are gathering information of a particular sample, whatever we are included in our study. येते लक्षात. सो हे मेथड्स ऑफ डाटा कलेक्शन आहेत. किती मेथड्स आहेत? 5 मेथड्स जनरली आपण यूज करतो. अँड दीज आर द टूल्स वापरतो आपण इंटरव्ह्यू टेक्निकसाठी. इंटरव्ह्यू शेड्यूल आपण शेड्यूल तयार करतो इंटरव्ह्यूचं आणि आपण इंटरव्ह्यू घेतो. ऑब्झर्वेशनसाठी रेटिंग स्केल तयार करतो, चेकलिस्ट तयार करतो आणि CCTV वगैरे. त्याच्यानुसार आपण ऑब्झर्वेशन करू शकतो आणि त्यामार्फत आपण डाटा कलेक्शन करू शकतो. क्वेश्चनरीमध्ये फॉर्म्युलेशन ऑफ क्वेश्चन्स तयार करू शकतो, जसं काही MCQ आपण डिस्ट्रीब्यूट करून त्याच्यामार्फत आपल्याला डाटा कलेक्शन करता येतं. और जर आपल्याला ॲटिट्यूड चेक करायचं असेल तर ॲटिट्यूड स्केल वापरतो. बायोफिजिओलॉजिकल मेथडमध्ये दोन प्रकारचे मेथड आपण यूज करतो, इन व्हिवो आणि इन विट्रो. इन व्हिवो म्हणजे विदिन द ऑर्गॅनिझम्स बॉडी और विदिन द बॉडी, जसं काय आपण टेम्परेचर आणि BP चेक करतो. इन विट्रो म्हणजे आउटसाइड द बॉडी. आउटसाइड द बॉडी म्हणजे ब्लड सॅम्पल घेतो आणि आपण लॅबला पाठवतो. ठीक आहे. सो दिस इज द methods of data collection. Clear? So in this lecture what we had discussed till now, so we had discussed about what we just summarized. First we had discussed about the meaning. What meaning? Data collection. What is data collection? Data means any type of information and collection means gathering, माहिती गोळा करणे. डाटा म्हणजे कोणत्याही प्रकारची माहिती, कलेक्शन म्हणजे माहिती गोळा करणे. मीनिंग बघितलं. त्याच्यानंतर बघितलं आपण डेफिनेशन. काय बघितलं डेफिनेशन? डाटा कलेक्शन इज द प्रोसेस ऑफ गॅदरिंग अँड मेजरिंग इन्फॉर्मेशन फ्रॉम वेअर रिलेव्हंट रिसोर्सेस टू फाइंड आउट द सोल्युशन ऑफ आवर रिसर्च प्रॉब्लेम. ही बघितली डेफिनेशन. त्याच्यानंतर आपण बघितलं काय? सोर्सेस बघितले. त्याच्यामध्ये प्रायमरी अँड सेकंडरी येतं. सेकंडरीमध्ये परत प्रायव्हेट आणि पब्लिक म्हणजेच इंटरनल आणि एक्सटर्नल. एक्सटर्नलमध्ये परत दोन क्लासिफिकेशन आहेत, पब्लिश आणि नॉन पब्लिश. ठीक आहे. हे झाले सोर्सेस. आणि लास्ट वी हॅव डिस्कस अबाउट मेथड्स अँड टूल्स of data collection.
हे 4 पॉईंट आपण बघितलेले, मीनिंग, डेफिनेशन, सोर्सेस अँड मेथड्स अँड टूल्स ऑफ डाटा कलेक्शन. ठीक आहे. मेथड्स कोणकोणते आहेत? इंटरव्ह्यू टेक्निक, ऑब्झर्वेशन टेक्निक, क्लिअर, क्वेश्चनरी मेथड. त्यानंतर आपण बघितलं बायोफिजिओलॉजिकल मेथड्स अँड अदर्स मेथड्स. जनरली वी आर युझिंग ऑब्झर्वेशन, इंटरव्ह्यू ऑर क्वेश्चनरी मेथड मॅक्झिमम. ठीक आहे. तर इथंपर्यंत आपण बघितले. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण शिकणार आहोत की हाऊ द प्रोसेस ऑफ डाटा कलेक्शन विल टेक्स प्लेस. So I hope you understand this lecture. Thank you very much. Thank you all.